तुम्हाला आंबेचोर दाखवतो. अयो काका पण एंट्री होणार आहे गाईज. आणि आता आम्ही समुद्राच्या या उसळत्या लाटांमध्ये जाणार आहे गाईज. ओ हा हाय गाईज. सो आवरून वगैरे परत बीचवर आलेलो आहोत आम्ही. आणि आता सगळे रायडिंग वगैरे करणार आहे. आणि ऑफकोर्स मी पण करणार आहे रायडिंग. सो बघूया कसं वाटतंय. भारी वाटणार आहे असं काही नाही आहे. पाण्यात थोडी नाही पण छान वाटतं. मला आत्ता एक्सप्रेस करता येत नाही आहे की मी काय बोलते, कारण मला आनंदच इतका झाला आहे की काय सांगू गाईज. गाईज सो बघा किती छान वाटतंय. समुद्र आहे समोर माझ्या आणि लाटा वगैरे एकदम शांत वाटतंय गाईज. सो गाईज आम्ही आता नेक्स्ट राईडसाठी चाललो आहोत. एक राईड झाली आमची करून, आता एक दुसरी पाण्यातली आम्ही करणार आहोत गाईज. फायनली आम्ही जाणार आहे समुद्रात. आधी कसं वाटतंय तुला? मला याची भीती नाही वाटत, मला त्याची भीती वाटते. काकू तुम्हाला काय वाटतंय? छान वाटतंय. तुला? तुम्हाला? एक नंबर. तुम्हाला कसं वाटतंय? भीती वाटते. बहन डर गई. आम्ही आता जाणार आहे. आमची एंट्री होणार आहे. हो एंट्री होणार आहे गाईज. आणि आता आम्ही समुद्राच्या या उसळत्या लाटांमध्ये जाणार आहे गाईज. ओ डेंजरस. हा नाही काय सो गाईज भारी वाटतंय. गाईज सो आम्ही आता काय म्हणतात त्याला पाण्यातली बोटिंग करणार आहे गाईज. तिकडे दिसते का? मला मोबाईल नाही घेऊन जाता येणार पण एक होते. इथून एवढंच आहे ना, पुढं नाही नेते. आज पुण्याला काय झालं ना बाकीने. गाईज सो फायनली आमची राईड करून झालेली आहे. कोणती राईड होती त्याला काय लय डेंजर राईड होती गाईज. लाटांवरनं डायरेक्ट ड्रिफ्ट करत होता. आधी डायरेक्ट पडणार होती पण कुठं कुठं सरकली नंतर. डेंजर राईड होती. एक्सपिरियन्स भारी होता गाईज. काकूंची तयारी झाली. रोप घेऊन चालल्यात जास्वंदीची फुलं लावायला. भारी आहे. सो फायनली बीच सोडून नाही रे, रिसॉर्ट सोडून चाललोय. बीच पण सोडून चालत आपण. बीच पण आम्ही बीचला पण सोडून चाललो आणि आम्ही रिसॉर्टला पण सोडून आम्ही सगळ्यांना बाय बाय. सो गाईज आता जाणार आहे आम्ही परशुराम हिल्सला. तुम्हाला आंबेचोर दाखवतो. अयो काका पण इकडं कोण आहे? बापरे बघा किती ह्या कैऱ्या काढल्यात त्यांनी. चोरीचा आहे सगळ्यांना. हे चोरीचा मामला आहे. चोरीचा मामला. सगळ्यात पहिले आज निघालं होतं माहिती का? चोरी कशाची? झाडावर चढून आंबे काढलेत त्यांनी. चढून आंबे काढलेत आम्ही मित्रांनो. आणि आमचे हातभाव कसे झालेत. आणि आता गाईज फायनली आम्ही परशुराम मंदिराच्या इथे आलेलो आहोत.
गाईज दिस इज परशुराम मंदिर आणि इथे आवाजसुद्धा आपला घुमतो सगळा. मोस्टली इथं ध्यान मंदिर शांतता राखावी असा बोर्ड लिहिला, म्हणजे हे एक ध्यान मंदिरच आहे आणि तिथे परशुरामाने तिकडे बीच बघा इथून पण दिसतंय. छान व्ह्यू आहे गाईज इथे. आणि इथे परशुरामांचं पण मंदिर पण खूप छान आहे. गाईज या कैरीचं पण प्यायला. सो गाईज आम्ही हरणे बंदरावर आलेलो आहेत सुवर्ण किल्ल्यावर जाण्यासाठी. आणि इकडे बघा बोटी गाईज. गाईज इथं माशांचा वास खूप येतोय, पण काय करावं, फिरायचं आहे म्हणलं थोडंफार सहन पण करावं लागतं. असं थोडी ना सहज सोप्या गोष्टी मिळतात आपल्याला. काय करायला गेलं थोड्याफार अडचणींचा सामोरं तर करावंच लागतं ना आपल्याला. सो गाईज आता बोटीने जाणार आहे आम्ही. फिरायला जायचं फिरायला, बोटीने जायचं किल्ल्याला. बसला आणि आमची बोट आता चालली. टडा टडा गाईज आम्ही चाललो किल्ल्यावर बोटीने. बापरे छान वाटतंय. तो बघा किल्ला किल्ला आणि तिथे आम्ही जाणार आहोत. फायनली आम्ही किल्ल्याच्या इथे पोचलो आहेत. आता आज जाऊ. हळूहळू बोटीतून निघत आहे. माणसे बाहेर, माणसे. तोंड बघा कशी करते. आमची दुसरी बोट मागून येत आहे गाईज. मला सफिक लक्षात आले. शफिक सरांचं काय? सफिक सर असं अचानकच मी आता थिंक करत होते. शफिक सर तुमची आठवण आली आहे. बापरे डेंजर आहे गाईज. सो बघा आलो आहोत आम्ही आणि हा आहे किल्ला. बघा आजकालची जनरेशन कसली घाण करते गाईज. असं किल्ला असं नका करत जाऊ. बघा आदिश्री तुम्हाला हुकूम देते गाईज. असं केलं ना तर बघा बरोबर काहीच नाही होणार. करत आहे किल्ल्यावर अशी घाण नाही केली पाहिजे गाईज. इथलं हे विहीर पण ह्या किल्ल्याच्या आतमध्ये आहे आणि त्याला फार शेवाळ वगैरे लागला आहे. हा किल्ला खूप मोठा आहे, खूप छान आहे, मस्त आहे. फक्त आधीसारखं काही नाही आहे इथं गाईज. ही बघा असं दिसतंय इथं ही तोफ त्या काळाची. आणि गाईज एक आपण ट्राय करू शकतो. असं हात ठेवलं की गारवा येते, पण इथं नाही येत. प्रतापगडावर येत होती. आपला झेंडा भगवा किती छान आहे गाईज. मस्त वाटतंय, भारी वाटतंय. तू काय सांगू इच्छितो माझ्या व्लॉगमध्ये? काहीतरी सांग थोडंफार ह्या किल्ल्याबद्दल. कसं वाटलं तुला इथं येऊन? हा किल्ला असा खूप आहे का शिवाजी महाराजांच्या काळात एक व्यक्तिमत्व आहे की त्यांचे कर्म म्हणजे युक्ती शक्तीपेक्षा इथं ना युक्तीचा उपयोग केलेला आहे. अगदी हा इथं आहे ना, हा चोर दरवाजा आहे. हा दरवाजा ना म्हणजे जे शत्रूवरून दिसतात तिथून आपण आहे ना चोर दरवाजा मागून खाली जाऊ शकतो. बाकी हा आतमधल्याच लोकांना हा किल्ल्याचा दरवाजा माहीत असू शकतो. बरोबर आहे. छान आहे किल्ला. गुड जॉब, गुड जॉब. खाली जाशील.
हे इथं तळ अजून एक आहे. तिथं एक टायर पण बांधलाय काही झोक्यासारखं, काय माहिती कोण खेळतं येऊन झोका. मोठ्या मोठ्या पायऱ्या बघा, ते मावळे कस काय उतरत असतील एवढ्या मोठ्या पायऱ्या. शिवाय त्यांच्याकडे हत्यारे पण असायची, तोफी वगैरे एवढे 40-40 किलोचे आणायचे ते एवढ्या मोठ्या पायऱ्या चढून. हॅट्स ऑफ. आणि आमच्याकडून ह्या पायऱ्या पण उतरणं होत नाही गाईज. वा. जंगलाच्या चहूकडेने ना पाणी आहे आणि एवढ्या जंगलात ही शेळी कस काय आली गाईज. आश्चर्यचकित वाणी गोष्ट आहे ही. आय डोंट नो कसं काय आली. मी माझ्या परीने किल्ल्यामध्ये जे काय काय होतं ते मी माझ्या स्टोरीने सगळं तुम्हाला दाखवलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत परत बोटीने आमच्या बसकडे. सो स्टे ट्यून गाईज. किती जण सिरियस होऊन बघताय तिकडे. वाव. इथे दगडांकडे. राहिला असतं बरं काही ठेवून गेलो असतो. रा 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 रा. हवा आहे ना, हवेने थोडा झालं. आमची बोट आली आणि आता आम्ही बोटमध्ये जाणार आहोत काही. मज्जा येते. कोकण आहे गाईज खरंच. जहाज बघा, जहाज. आम्ही कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजनेरी इथे आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता गाईज. हे बघा आणि स्टार्टिंग पण बघा तुम्ही गाईज. भारी आहे आज जाण्याचं पण. पाय भासतात गाईज. वाव. गाईज तुळस बघा किती मोठी आहे गाईज, खूप भारी आहे. चाललो आहोत गणपतीच्या पावलांकडे. पुढे पुढे बघूया काय आहे तिथे. गणपतीची पावले बघितली. तिथे आधी ते मंदिर समुद्रामध्ये बांधलेलं होतं, पण कोणाच्या तरी स्वप्नामध्ये दृष्टांत येऊन सांगितलं आणि तेव्हा जाऊन हे मंदिर इथे बनलेलं आहे. हे मंदिर इथे बांधलेलं आहे. म्हणजे तिकडे एक पाऊल आहे आणि इकडे एक पाऊल आहे. जसं आपण चालतो तसं अशी म्हणजे ह्या मंदिराचं म्हणजे रहस्य आहे. आणि वरती पण बघा गाईज मोरगाव, रांजणगावचा गणपती असे गणपती आहे. फिश खाते आणि काय खाते? खा खा खा. आम्ही व्हेज खातो. सगळे गेले आहेत आणि 3 वाजले आहेत पहाटेचे. त्यांचं काम सुद्धा लवकर. ब्लॉग इथे पेंड होत आहे. तुम्ही बघसालच व्हिडिओमध्ये लाईक, कमेंट, शेअर आणि